बातमीपत्रात आपलं स्वागत। मुखी हरिनाम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्ले इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। हरिभक्त परायण रासकर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। मंदिरा शेजारी सामाजिक सभागृहाचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेवाडी आसुर्ले इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारलंय। आकर्षक आणि सुबक अशा वास्तूची शांती, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा असा कार्यक्रम पार पडला। रंगीबिरंगी फुलांच्या माळांनी केलेली आकर्षक सजावट, हरिनाम आणि टाळ मृदुंगाच्या निनादात हरिभक्त परायण देवव्रत रासकर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। दरम्यान 30 लाख रुपये खर्चून बांधलेल्या सामाजिक सभागृहाचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। 2 दिवस झालेल्या कार्यक्रमात वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनाम दिंडी काढण्यात आली। भक्तगण या दिंडीत तल्लीन झाले होते। यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, युवराज कांबळे, अमोल जाधव, अनिल कंदुरकर, रणजित शिंदे, करण सरनोबत, शामराव मुळे, भीमराव जाधव, उत्तम मुळे, दादू शिंदे, सर्जेराव दरेकर, भीमराव दरेकर, सुभाष शिंदे, विलास शिंदे, लक्ष्मण मगर, बाबा गवळी यांच्यासह दरेवाडी आसुर्ले ग्रामस्थ उपस्थित होते।